शब्दांच्या 8 जातींमध्ये सुरुवातीला 4 जाती ज्या आहेत त्या कसल्या आहेत? विकारी जाती. पहिल्या 4 जाती विकारी जाती आपण म्हणूया. आधी कुठल्या? विकारी जाती. एक नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण, चौथं क्रियापद. ह्या 4 काय आहेत? विकारी जाती. आता यांना विकारी जाती का म्हणायचं? कारण याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार काय होतो? बदल होतो. विकारी जाती का म्हटलं जातं? लक्षात आलं का? लिंग वचन विभक्तीमुळे ज्या नामामध्ये बदल होतो त्याला विकारी, किंवा सर्वनामामध्ये बदल होतो, किंवा विशेषणामध्ये होतो. एखादं क्रियापद घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा बदल घेतो. आपण आता उदाहरण घेऊया. एखादं नाम घेतलं मुलगा, लिंग बदल होतोय. काय होतंय? मुलगी. वचन बदल होतोय मुलगे. आणि विभक्ती प्रत्यय लागतोय का? मुलग्यांना. ना प्रत्यय लागला का नाही? मुलग्यांचा, मुलग्यांसाठी. बघा विभक्ती प्रत्यय लागतो का नाही? म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार बदल झाला का नाही? म्हणून त्याला काय म्हणायचं? नाम किंवा विकारी जाती. एखादं सर्वनाम घेतलं, हा लिंग बदल होतोय. काय? ही, हा, ही, हे, ह्यांना. ना प्रत्यय लागला बघा. लागलं म्हणा चव्हाण. जागायच ना. एखादं विशेषण घेतलं, चांगला, लिंग बदल होतो. चांगली, चांगले, चांगल्यांना, चांगल्यांसाठी. बघा विभक्ती प्रत्यय लागतो का नाही? बदल झाला नाही विशेषणामध्ये. पण एखादं क्रियापद घेतलं, होता, होती, होते, होतात, तर प्रत्यय लागला का नाही? म्हणजे विकारी जाती म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो त्यांना काय म्हणायचं आहे? विकारी जाती. ह्यात पहिल्या 4 जाती काय आहेत? विकारी. आणि पुढच्या 4 जाती ज्या आहेत त्या कुठल्या आहेत? अविकारी. कुठल्या जाती? अविकारी. बघा कुठलं? क्रियाविशेषण. बघा क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय होत नाही? अविकारी कशाला म्हणायचं? तर ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार काय होत नाही? बदल होत नाही, त्यांना काय म्हणणार आहे आपण? अविकारी जात. एखादं क्रियाविशेषण अव्यय घेतला आपण, बघा मागे, पुढे, अलीकडे, पलीकडे. याच्यामध्ये मागेचं लिंग बदल करा. मागी का मॅगी? नाही ना, मॅगीनी चिला नाही. पुढेच काय होणार? पुढे होणार काय? नाही. अलीकडचं काय होतोय का? नाही. पलीकडचं बदल होतोय का? नाही. म्हणून यांना काय म्हणणार आपण? दुसरी जात आपण अविकारी घेतली, शब्दयोगी अव्यय. कुठली? खाली, त्या वर, शिवाय. याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल करा रे. होतोय का? नाही. खालीचं काय करणार? खाल्या का हाल्या? नाही ना. काय होत नाही. वरचं काय करणार? वरी. होतंय की सर? नाही होत. वरचं वरी लिंग बदल झाला नाही. शिवायचं काय? नाही होत. लक्षात आलं काय? याच्यामध्ये सुद्धा लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. एखादा आपण तिसरी अविकारी जात घेतली, कोणती? उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय बघा, आणि घेतलं, व घेतलं, परंतु घेतलं, त्यानंतर किंवा घेतलं.
याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतोय का रे? नाही. आणीचं लिंग बदल करा. अन्या नाही. स्वतः होतो चला गल्लीत आहे आमच्या अन्या. आणि पण आहे, अन्या पण आहे. होत नाही. ती अन्या आणि आणि वेगळी. काय सोहम? आणि व मध्ये बदल होतोय लिंग बदल? नाही. परंतु मध्ये होतोय? नाही. किंवा मध्ये होतोय? नाही. म्हणून त्यांना काय म्हणायचं? अविकार. आणि चौथी अविकारी जात आहे केवल प्रयोगी अव्यय. कुठली? भावनेचा स्फोट झाला का नाही की आपल्या तोंडून जे अचानक उद्गार निघतात ना त्यांना काय म्हणायचं? केवल. वा वा छान गायलास. वा वा. कुठल्या वा? वा वा. हे केवल प्रयोगी अव्यय. याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल करा. नाही होत. शाबास. लिंग वचन बदल करा. अहो याच्यामध्ये बदल करा. होतोय काय? नाही. अजून वेळ आहे. एवढा नाही लगेच मनाला लावून घ्यायचं. अहो शी किती घाणेरडा वागतोस. शी मध्ये बदल करा लिंग वचन विभक्तीनुसार. होतोय का? नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्यांना काय म्हणायचं? केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आपण घेतलं शाबास, वा, छान, छे 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 मला नाही जमणार ते असं घरच्यांना म्हणतो माहिती आहे का आपण. आणि मार खातोय मग. बरोबर का नाही? हे लक्षात आलं. यांना म्हणायचं अविकारी जाती. म्हणजे पहिल्या 4 जाती आहेत त्यांना म्हणायचं विकारी जाती. आणि पुढच्या 4 जाती आहेत त्यांना काय म्हणायचं? अविकारी जात. याच्यामधला फरक लक्षात आला तुमच्या? विकारी जाती म्हणजे काय आणि अविकारी जाती म्हणजे काय याच्यामधला फरक लक्षात आला?